पण हे ऐकून आपण हैराण व्हायला नको. त्याचं कारण काय आहे की पीसीओडी जरी असेल तरी पण प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत नाही. या ज्या दोन्ही टर्मिनॉलॉजी आहेत या वेगळ्या आहेत. किंवा पार्टनरचा सपोर्ट किती महत्वाचा असतो या पीसीओएस किंवा पीसीओडी मॅनेजमेंटवर. पीसीओडी ही सुरुवात आहे. या दोन्ही टर्म आयुर्वेदामध्ये आहे बरोबर, परंतु पीसीओएस मध्ये एक्झॅक्टली काय होतं, कसं ओळखलं पाहिजे की बाबा मला पीसीओएस झालं. तुम्ही प्री डायबिटिक येणारच आहात. ओबेसिटी सोबत अजून एक प्रॉब्लेम आहे लोकांना. त्यासाठी उपचार काय, आयुर्वेद आणि पीसीओएस हा शेवट आहे की असं होम रेमेडी करूच नये. इट्स नॉट नॉर्मल. खरं तर अजिबात फरक पडत नाही. मागच्या काही महिन्यांपासून मला पीसीओडी आहे, मला पीसीओएस आहे, मला खूप पिंपल्स येतात आहेत, माझ्या फेसवरती अनवॉन्टेड केस आहेत, अशा भरपूर फिमेल्सचे प्रश्न माझ्यापर्यंत येत होते. सो आता यासाठी काय योगा करायचा, काय मेडिसिन्स घ्यायचे, किंवा नेमकं पीसीओडी पीसीओएस म्हणजे असतं तरी काय, हे आय नो की भरपूर साऱ्या फिमेल्सच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर 10मध्ये किमान 3 ते 4 मुलींना पीसीओडी किंवा पीसीओएस आहे. सो हा असा आजार झाला आहे की बरेच लोक याला लाईफस्टाईल डिसीजमध्ये घेतात. बरेच लोक असं म्हणतात की अरे हा रिव्हर्सच नाही होऊ शकत, सो तुम्हाला याच्यासोबतच जगायचं आहे, सो याच्यामध्ये प्रेग्नन्सी पॉसिबल आहे का, असे भरपूर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. आणि याचसाठी आपण आज आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट केलेलं आहेत एक स्पेशल गेस्ट ज्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ज्या मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात, ज्यांनी MD आयुर्वेद केलेलं आहे पंचकर्मामध्ये, अशा डॉक्टर गौरांगी करमरकर मॅडम. त्यांचं खूप स्वागत आहे मॅम तुमचं चॅनलवरती. येस, सो त्यांच्याबद्दल मी थोडासा इंट्रोडक्शन सांगते तुम्हाला. सो मॅडमच्या 2 कंपन्या आहेत, तेजस्वी मेडिनोवा अँड तेजस्वी डायबोकेअर प्रायव्हेट लिमिटेड, ह्या 2 कंपन्या मॅमच्या आहेत. त्यानंतर शी इज द प्रोप्रायटर ऑफ तेजस्वी आयुर्वेदा अँड पंचकर्मा क्लिनिक. देन त्यांनी हायपरटेन्शन, डायबिटीज अँड ओबेसिटी या 3 आपण असं म्हणू शकतो ट्रेंडिंग विषयावरती इंटरनॅशनल रिसर्च पेपर लिहिलेला आहे. सो डेफिनेटली तुम्हाला अंदाज येईलच की त्यांचा एक्सपिरियन्स खरंच खूप मोठा आहे. आणि त्यांची पंचकर्माची 2 क्लिनिक्स आहेत, एक ठाण्याला आणि एक दादरला. सो असे मल्टी टॅलेंटेड गेस्ट आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. सो जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत अबाउट पीसीओडी, अबाउट पीसीओएस, अबाउट वुमेन हेल्थ, एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण कवर करणार आहोत. सो स्टे ट्यून, पूर्ण पॉडकास्ट नक्की बघा जेणेकरून सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. सो वेलकम मॅम, खूप स्वागत आहे तुमचं स्नेहयोगाच्या चॅनलवरती. आणि इट्स म्हणजे असं म्हणू शकतो आपण की खूप खरंच मोठी संधी तुम्ही आम्हाला दिलीत आमच्या चॅनलवरती येऊन, की तुम्ही एवढा इम्पॉर्टंट विषय डिस्कस करणार आहात आज. सो यासोबतच मी तुम्हाला माझा पहिला प्रश्न विचारते. अगदी बेसिक प्रश्न आहे, सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो. पीसीओडी आणि पीसीओएस ह्या 2 टर्म्स आहेत. सो नेमका काय डिफरन्स आहे, का या दोन्ही टर्म सेमच आहेत का वेगळ्या आहेत? आणि याच्या पुढे जाऊन मला अजून एक विचारायचं की या दोन्ही टर्म आयुर्वेदामध्ये आहेत का? अगदी निश्चितच. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की पीसीओडी म्हणजे काय. तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. या ज्या दोन्ही टर्मिनॉलॉजी आहेत या वेगळ्या आहेत, या एक अजिबात नाही आहेत. आणि बरेच वेळा लोकांना असं वाटतं की पीसीओडीची सिव्हिरिटी जास्त का पीसीओएसची सिव्हिरिटी जास्त. तर पीसीओएस जेव्हा एखाद्या मुलीला होतो तर तो का होतो, तर तिचं खाणं पिणं वागणं हे चुकीचं असतं. आणि मग याच्यामुळे तिच्या गर्भाशयातल्या फक्त अंडाशयावरती परिणाम होतो आणि त्या मुलीला केवळ इरेग्युलर मेन्सेस म्हणून पीसीओडी हे चित्र दिसतं, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. मात्र एवढं सगळं होऊनसुद्धा जर तिचं खाणं पिणं वागणं चुकीचं तसंच जर सुरू राहिलं तर मात्र केवळ तिच्या अंडाशयावर परिणाम एवढंच मर्यादित न राहता तिला तो मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून तो फेस होतो. तिला तिच्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. म्हणजे जर आपण असं म्हटलं की पीसीओडी ही सुरुवात आहे आणि पीसीओएस हा शेवट आहे, तर अजिबात हे चुकीचं आहे. तर पीसीओएस हे मारुतीचं शेपूट आहे की जे लांबतच जातं, ते अजिबात थांबत नाही. त्यामुळे पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये हा मुख्य डिफरन्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1935 साली स्टेन अँड लिव्हेंथल असे 2 अमेरिकन गायनेकोलॉजिस्ट होते, त्यांनी हा शोधून काढला आणि त्यांनी त्याला हैरान असं नाव दिलं.
पण हे ऐकून आपण हैराण व्हायला नको. त्याचं कारण काय आहे की हैराणचं स्पेलिंगमध्ये येतं HAIR आणि AN. ओके. तर हा HA इट इज स्टँड्स फॉर हायपर अँड्रोजेनिझम. म्हणजे काय की अँड्रोजन एक पुरुषांचं हॉर्मोन असतं आणि या स्त्रियांच्या शरीरामध्ये ते प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होतं. का तर त्यांचं चुकीचं खाणं पिणं आणि वागणं या बरोबर. गोष्टींमुळे. आणि मग त्याचमुळे त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स पण डेव्हलप होतो. सो IR स्टँड्स फॉर इन्सुलिन रेझिस्टन्स, की ज्याच्यामुळे त्यांची ओबेसिटी वाढत असते. ओके. म्हणजे वजन वाढीला कारणीभूत इन्सुलिन रेझिस्टन्स असतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जाणवतं ते अॅकांथसिस निग्रिकन्स, म्हणजे AN स्टँड्स फॉर अॅकांथसिस निग्रिकन्स. म्हणजे काय असतं की या स्त्रियांच्या मानेवरती, ब्रेस्टच्या खालती, मांड्यांच्या आतल्या बाजूला, आर्मपिट्समध्ये अत्यंत काळे मळकट वेल्वेटी असे पिगमेंटेशन येतात. म्हणजे अगदी असं वाटतं की ही मुलगी नीट आंघोळ करत नाही की काय, इथपर्यंत या लेवलवरती ते पट्टे असतात. ओके. मग ते दिसले की हे जे सगळं चित्र आहे हे PCOSचं आहे हे आम्हाला डॉक्टर लोकांना कळत असतं. तर हा हैराण सिंड्रोम 1935 साली अमेरिकन सायंटिस्टने सांगितला, अमेरिकन गायनेकोलॉजिस्टने सांगितला. आणि आज आपण जर बघितलं तर आज आहे 2025, म्हणजे 90 वर्ष झाली आहेत. बरोबर. ओके. मग आणि आत्ता आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे जवळजवळ असं एकही घर आपल्याला सापडणार नाही की त्या घरामध्ये कोणाला PCOS माहिती नाही, नाव PCOD नाव माहिती नाही. हे आपल्याला कोणालाच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. मात्र तो सांगितला कधी गेलाय 90 वर्षापूर्वी. आणि मॉडर्न सायन्सला जरी हे 90 वर्षापूर्वी कळलं तरी 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाला हे माहितीच होतं. फक्त काय आहे की आयुर्वेदातली सगळी नावं संस्कृतमध्ये आहेत. तर ते संस्कृत आपल्याला डिकोड करायला पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये योनी व्यापक म्हणून चरक चिकित्सेमध्ये एक प्रकरण सांगून ठेवलेलं आहे. तर आयुर्वेदामध्ये गर्भाशय, अंडाशय, बीजवाहक नलिका आणि अपत्यपथ या सगळ्यांना मिळून त्र्यावर्ता योनी असं संबोधतात. आणि त्याला शॉर्टकटमध्ये योनी म्हणतात. तर या योनीवरती पडलेलं संकट म्हणजे योनी व्यापत, व्यापतचा अर्थ संकट होतं. तर योनी व्यापत या प्रकरणामध्ये अनेक आजार सांगून ठेवलेले आहेत. म्हणजे जसं आज आपण बघतो काही मुलींना डिस्मेनोरियाचा त्रास होतो, काही लोकांना मेनोरेजियाचा त्रास होतो, फायब्रॉइड्स होतात काही मुलींना, काही मुलींना एंडोमेट्रिओसिस होतो, ॲडिनोमायोसिस होतो, तसाच हा PCOS सुद्धा होतो. तर हे जे सगळं आहे हे पूर्वीच्याही आयुर्वेदिक अभ्यास ग्रंथांमध्ये सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि केवळ सांगून नाही ठेवलंय बरं का, तर याची चिकित्सा सुद्धा सांगोपांग पूर्ण वर्णन करून ठेवलेली आहे. ओके, ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं पहिलं तर हैराण जे तुम्ही सांगितलं इट्स रिली इंटरेस्टिंग. म्हणजे मला असं वाटतं की ऑलमोस्ट लोकांना याबद्दल माहिती नसेल. आणि डेफिनेटली ही तक्रार असतेच की वजन खूप वाढतं आहे, PCOS PCOD यामुळे वजन वाढतं आहे. आणि जसं तुम्ही डिसीज आणि सिंड्रोममधला फरक सांगितला, दॅट्स ऑल्सो रिली इन्फॉर्मेटिव्ह. सो इथून पुढे आपण PCOS कन्सिडर करूया बिकॉज इट इज अ बिग टर्म है ना. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो की कव्हर होतील. जे पण काही फेशियल प्रॉब्लेम्स असतात किंवा अंडाशय रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते सगळे कव्हर होतील. सो PCOS झाला म्हणलं की महिलांच्या मनामध्ये किंवा त्या मुलीच्या मनामध्ये काय भीती तयार होते? PCOS झाला ना की मुलींच्या मनामध्ये एक वेगळी भीती असते आणि त्यांची जी आई असते तिच्या मनामध्ये वेगळी भीती असते. राईट. आता काय होतं, या ज्या मुली असतात आजकालच्या त्यांना हे माहिती असतं की माझ्या मैत्रिणीला PCOS आहे, बरोबर. किंवा माझी मैत्रिणीची जी बहीण आहे तिला PCOS आहे. म्हणजे त्यांनी PCOS मध्ये काय चित्र दिसतं ते त्यांनी बघितलेलं आहे. मग त्यामुळे त्यांना काय भीती वाटते की आता माझं वजन वाढणार, आता मला जे छान छान कपडे आहेत फिट होत होते म्हणजे आता मीडियम साईज आहे त्याची लार्ज होणार, एक्सेल होणार, त्यामुळे दिसण्यामध्ये माझं कॉम्प्रोमाइज होणार, माझं लुक्स कॉम्प्रोमाइज होणार. त्यामुळे आधीच त्या खूप घाबरलेल्या असतात. त्याच्यानंतर त्या अशा सुद्धा त्यांच्या मैत्रिणी किंवा मी म्हटलं तसं मैत्रिणीच्या बहिणी बघतात की ज्यांच्या चेहऱ्यावरती केस आलेले आहेत, पिंपल्स आलेले आहेत, त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात हेअरफॉल होतो. आणि काही PCOS मध्ये तर तो इतका मोठ्या प्रमाणावर असतो की पुरुषांना जसं स्काल्पवरती एवढ्या भागामध्ये टक्कल पडतं ना, अक्षरशः त्या पद्धतीने त्या मुलीला टक्कल पडण्यापर्यंत ते जात असतं. तर त्यामुळे हे सगळं बघून या मुलींना कल्पना आलेली असते की आता मी PCOS म्हणून डायग्नोज झाले आहे तर मला हे सगळं फेस करायला लागणार आहे. मग हळूहळू काय होतं की हे असं सगळं दिसलं की त्यांनी त्या सगळ्या मैत्रिणी बघितल्या असतात की फोटो काढायच्या वेळेला मागे मागे राहतात का, तर त्यांचं वजन खूप वाढलेलं असतं, चेहऱ्यावरचे ते सगळे पिंपल्स किंवा फेशियल हेअर म्हणून न्यूनगंड खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनामध्ये तयार झालेला असतो. पण यांना ही कल्पनाच नसते की हे फक्त चेहऱ्याच्या लुक्स पर्यंत मर्यादित नाहीये, त्याचा त्यांच्या हेल्थवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. आता हे झालं मुलींबद्दल, पण अगदी त्यांची आई जी असते ना तिने काय बघितलेलं असतं की त्यांच्या मैत्रिणी
त्यांच्या ज्या मुली आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना PCOSचा त्रास आहे आणि वारंवार त्यांना मूल होण्या म्हणजे अबॉर्शन्स होत आहेत किंवा मूल होतच नाहीये किंवा IVFच्या ट्रीटमेंट्सला सामोरं जायला लागतंय, त्यामुळे ती आई जाम घाबरलेली असते. त्या आईला वाटतं की माझ्या मुलीला सुद्धा हे सगळं सफर करायला लागणार. म्हणजे मुली असू देत किंवा ती स्त्री असू देत, या सगळ्या महिला वर्ग PCOS केवळ झालाय हे ऐकून हादरलेले असतात. बरोबर. आणि मला वाटतंय ट्रीटमेंटपेक्षा जसं आपण म्हणतो ऑब्व्हियसली मन खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टींना वाढवण्यासाठी. सो मला असं वाटतं की कुठं ना कुठं आपल्या मेंटल हेल्थ किंवा मनाचा पण ह्याच्यामध्ये मोठा रोल असेल की आपण घाबरतो, आपल्याला कुठल्या डॉक्टरांकडे जायचं, काय ट्रीटमेंट घ्यायच्या, बिकॉज हा असा आजार आहे की तो असा ओपनली डिस्कस पण केला जात नाही. अगदी बरोबर. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल सर्दी खोकला ताप झाला तर आपण सांगतो की हा मला सर्दी झाली, ताप झाले, मग समोरचे लोक सजेस्ट करतात यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा. पण PCOS झाला म्हटल्यानंतर आपण सांगत नाही, कारण बऱ्याच मुलींना असं वाटतं की नाही यार टॅबू असतो आणि असं वाटतं की यार मी ना काहीतरी अलग चल रहा है मेरे साथ कुछ. सो डेफिनेटली ही गोष्ट आहे. सो आता याच्यामध्ये मला पुढे जाऊन हे विचारायचं आहे की PCOS झालाय म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भरपूर त्याला सिम्पटम्स असतात. जसं आपण कुठलाही आजार कन्सिडर केला तरी बेसिक पासून आपण ऑब्झर्व करत असतो की हे होत आहे मग PCOS झाला. तर मग PCOSचे नेमके सिम्पटम्स काय काय असतात किंवा कसं ओळखलं पाहिजे की बाबा मला PCOS झालाय किंवा व्हॉट एव्हर? साधारणपणे काय असतं, मुलगी जेव्हा वयात येते ना त्यावेळेला तिला महिन्याला एकदा या पद्धतीने 12 महिन्यातनं म्हणजे वर्षातनं 12 वेळा पाळी येणं अपेक्षित असतं. बरोबर. परंतु PCOS मध्ये एक्झॅक्टली काय होतं की 28 ते 30 दिवसांनी जी दर महिन्याला पाळी यायला पाहिजे ती तशी रेग्युलर न येता ती पुढे जाते. म्हणजे 35 दिवसांनी येते, 40 दिवसांनी येते. मग असं सगळं चक्र पुढे जात काय होतं की वर्षातनं जी 12 वेळा पाळी यायला पाहिजे ती एक साधारणपणे 8 ते 9 वेळाच येते. ओके. मग काही वेळेला अनेक महिने असेच पाळीशिवाय जातात, त्याला अमेनोरिया म्हणतात. काही वेळेला त्यांना जे ब्लिडिंग होतं ते इतकं हेवी असतं की त्याच्यामुळे त्यांना ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो. ओके. तसंच या काही वेळेला या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, चेहऱ्यावरती पुरुषांच्या याच्यावर जसे दिसतात तसे दाढी मिशांसारखे केस येतात, मानेवरती काळपट मळकट असे वेलवेटी रंगाचे मानेवर चट्टे येतात, ब्रेस्टच्या खालती येतात, आर्मपिट्स मध्ये येतात, जांघेत येतात, इनर थाईज मध्ये येतात. मग हे सगळं बघितल्यावरती त्यांना डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणावर येत असतं. आता हे सगळं प्रत्येक मुलीमध्ये दिसत नाही. थोड्याफार फरकाने ही थोडीफार जी सिम्पटम्स असतात ना ती दिसत असतात. एक 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक आई आणि मुलगी अशी जोडी आली होती आणि त्यांना PCOS म्हणून डायग्नोज केलं होतं. त्यांच्या हातामध्ये रिपोर्ट्स होते रक्ताचे आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट्स होते. जेव्हा अशी शंका आली की हे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही याचं डायग्नोसिस रक्ताच्या रिपोर्ट्सने आणि सोनोग्राफीने करतो. त्यांच्याकडे ऑलरेडी ते होते आणि तिने मला सांगितलं की माझ्या डॉक्टरांनी मला PCOS म्हणून सांगितलेलं आहे, परंतु माझ्या या सोनोग्राफीमध्ये मात्र कुठेही लिहून आलेलं नाहीये की मला PCOSचा त्रास आहे. कारण मी माझ्या मैत्रिणींना ऐकलंय की त्यांच्या सोनोग्राफीमध्ये लिहून आलेलं असतं, कारण याचं नावच आहे ना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ओव्हरीज मध्ये सिस्ट होणं. ठीक आहे. मी त्यांचे सगळे रिपोर्ट्स बघितले, रक्ताचे रिपोर्ट्स बघितले आणि मी पण त्यांना सांगितलं की तुझ्या डॉक्टरांनी तुला जे सांगितलेलं आहे की तुला PCOSचा त्रास आहे ते अगदी खरं आहे. त्याचं कारण काय असतं की हे डायग्नोसिस करण्यासाठी आम्ही डॉक्टर लोक रोटरडॅम्स क्रायटेरिया वापरतो. याच्यामध्ये काय असतं 3 सिम्पटम्स असतात. ह्या तिघांपैकी कुठले तरी 2 क्रायटेरियाज पॉझिटिव्ह आले तर त्या पेशंटला PCOS म्हणून डायग्नोज करायचं असतं. तर ते क्रायटेरिया मी आता तुम्हाला सांगते. एक तर पहिलं अमेनोरिया म्हणजे पाळी येतच नाही भरपूर महिने, किंवा ऑलिगोमेनोरिया म्हणजे खूप अंतराने येते, हा एक क्रायटेरिया असतो. दुसरा क्रायटेरिया म्हणजे हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे तिच्या शरीरामध्ये पुरुषांचं हॉर्मोन खूप वाढलेलं असतं, ते रक्तामध्ये आपण तपासतो आणि मग ते वाढलेलं असतं हे कळल्यावरती त्याचं PCOS म्हणून डायग्नोसिस होतं. आणि तिसरं असतं ते म्हणजे गर्भाशयातील जे अंडाशय आहे त्याच्यामध्ये सिस्ट निर्माण होणं आणि याच्या मल्टिपल सिस्ट असतात ना त्यांचा पर्ल शेप्ड अपीअरन्स येतो, म्हणजे त्या ओव्हरीमध्ये जणू काही मोत्यांची माळाच आहे असा अपीअरन्स होतो आणि मग सोनोग्राफीमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला PCOSचा त्रास आहे. आता हे जे 3 क्रायटेरिया सांगितले त्यापैकी त्या मुलीमध्ये एक तर तिला भरपूर महिने पाळी आलेली नव्हती आणि
तिच्या शरीरातलं रक्तातलं पुरुषांचं जे हॉर्मोन होतं ते मोठं होतं. Okay. हे 2 क्रायटेरिया पॉझिटिव्ह होते, त्यामुळे ती सोनोग्राफीचा रिपोर्टमध्ये दिसत नसून सुद्धा ती PCOS चीच केस होती. त्यामुळे आता आपण जे पॉडकास्ट करतोय, मला उलट आवडलं तुम्ही हा विषय घेतला आणि मला बोलवलं त्याबद्दल, की यासारख्या पॉडकास्टमुळे की लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचते. राईट राईट. आणि मग त्यामुळे ती पूर्वी काय करत होती की भरपूर सारे हॉर्मोनल पिल्स खात होती आणि मग त्यामुळे त्यावेळेला फक्त तिला पाळी यायची. पण आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून ती माझ्याकडे यासाठी आली होती की आता तिला हॉर्मोनल पिल्स खायच्या नव्हत्या. तर हे असं सगळं चित्र PCOSच्या मुलींमध्ये दिसलं की आधी डॉक्टरांना अप्रोच करायचं, डॉक्टर तुमच्या रक्ताच्या सोनोग्राफीच्या तपासण्या करतील आणि मग डॉक्टर डायग्नोसिस करतील. बरोबर बरोबर. म्हणजे हे अगदी खरं आहे की काहीही सिम्पटम्स दिसले किंवा काहीही वाटलं, आणि सगळ्यात मला असं वाटतं पर्सनली सगळ्याच मुलींनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की एखादा जरी महिना पाळी मिस झाली, इट्स नॉट नॉर्मल. ही पहिली Absolutely, गोष्ट absolutely. लक्षात घेतली पाहिजे. कारण आपण असं म्हणतो की बाबा ठीक आहे ना, नाही आली 15 दिवस 20 दिवस किंवा तर काय एखादा महिना, तर बिघडलं? त्याला काय होतंय, येईल पुढच्या महिन्यामध्ये. बट मला असं वाटतं की या गोष्टीकडे थोडं सिरियसली बघणं गरजेचं अगदी आहे बरं. आणि लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते ऑब्व्हियसली सोनोग्राफी असेल किंवा टेस्ट असेल, आपल्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की डॉक्टरांना जास्त कळतं. जसं तुम्ही आता ह्याच्यामध्ये सांगितलं की तिच्या सोनोग्राफीमध्ये लिहून आलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा PCOS होतं. सो कदाचित ते रिपोर्ट्स बघून ती घरीच थांबली असती की मला तर PCOS नाहीच आहे, खरंय. मग कशाला डॉक्टरांकडे जायचं आहे. सो अशा चुका डेफिनेटली नाही केल्या पाहिजे. दॅट्स वाय मी हे रिपीट करते. सो याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे हार्मोनल पिल्स घेतले जातात पाळी नियमित यावी म्हणून. म्हणजे मी पण माझ्या एका फ्रेंडला बघितलं आहे की तिला रेग्युलरली पिरियड्स येत नव्हतं, मी कॉलेजला होते त्यावेळेस, तर ती गोळ्या घ्यायची आणि डॉक्टरांनी तिला काही गोळ्या दिल्या होत्या ज्यांनी तिची पाळी रेग्युलर झाली. बट काही महिन्यानंतर तिने गोळ्या बंद केल्या, पाळी परत यायची बंद झाली. खरं. सो हे कितपत योग्य आहे की पाळी येण्यासाठी, आर्टिफिशियली येण्यासाठी आपण म्हणू शकतो डेफिनेटली, गोळ्या खाऊन ते चक्र आपण व्यवस्थित करणं? हॉर्मोनल पिल्स घेऊन पाळी आणणं हे खरं म्हणजे योग्यच नाही. कारण आणि PCODच्या किंवा PCOSच्या या केसेसमध्ये तर ऑलरेडी इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढलेलं असतं. त्यातनं बरोबर. मुली पाळी येण्यासाठी हॉर्मोनल पिल्स घेतात, त्याच्यामुळे परत त्यांचं वजन वाढतं राईट. आणि मग त्या सगळ्या या विशियस सायकलमध्ये अडकलेल्या असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पाळी येते म्हणजे काय आहे ते आधी जाणून घेऊया. कसं असतं, बायकांच्या ब्रेनमध्ये पिच्युटरी हायपोथॅलमस नावाची एक ग्लँड असते राईट. आणि ती जी ग्लँड असते ना, तिच्या हातात रिमोट कंट्रोल असतं आणि ते रिमोट कंट्रोल जर तिने व्यवस्थित पिच्युटरी ग्लँडने चालवलं तर जे हॉर्मोन्स असतात ते सिक्रीट आणि रिलीज होतात आणि ते रिलीज झाल्यानंतर ते अंडाशयावरती काम करतात. अंडाशयावरती काम केल्यावरती जे ओव्हम असतं ना, ते मॅच्युअर व्हायला लागतं, म्हणजे पॉलिकल मॅच्युअर होतं आणि त्याच्यात अंड फलित होऊन बाहेर पडतं. बरोबर. आणि अगदी ऍट द सेम टाइम त्या स्त्रीच्या गर्भाशयातला आतला लेअर वाढत असतो. आता हा आतला लेअर कशासाठी असतो की पुढे जेव्हा प्रेग्नन्सी होईल तेव्हा तो बाळासाठी गादी म्हणून असतो. बरोबर. ठीक आहे. आता काय होतं, ज्या दिवशी अंड फलित होऊन बाहेर पडलेलं आहे एक्झॅक्टली त्या दिवशी जर या स्त्री पुरुषांचा संबंध आला तर मात्र प्रेग्नन्सी राहते. बरोबर. मात्र अगदी एक्झॅक्टली त्या दिवशी जर संबंध नाही आला तर हा वाढलेला लेअर गर्भाशयातला आता तो काय कामाचा, म्हणून तो शरीराच्या बाहेर पडतो आणि त्याला आपण म्हणतो मासिक पाळी. बरोबर. ठीक आहे. पण PCODच्या पेशंट्समध्ये काय झालेलं असतं की चुकीचं खाणं म्हणजे काय, वेळा किंवा फास्ट फूड, जंक फूड किंवा हाय कार्बोहायड्रेट डाएट, एनर्जी डेन्स फूड, हे सगळं त्या मुली खातात. त्या रात्री लेट नाईट पर्यंत जागरण करतात, त्या सकाळी उशिरा उठतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो, त्याच्यामुळे त्यांचं वजन खूप वाढतं. रात्रीची जागरण वगैरे या सगळ्या कारणांमुळे त्यांच्या शरीरामध्ये मेल हॉर्मोन वाढतं आणि ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरातलं परत ओव्हम मॅच्युअर होण्याची म्हणजे अंड फलित होण्याची प्रक्रिया थांबते आणि ते जे ओव्हम असतात त्यांचं ते जे फॉलिकल असतात त्याचं रूपांतर सिस्टमध्ये होतं. सिस्ट म्हणजे पाण्यासारख्या गाठी. राईट. आणि एक्झॅक्टली हे मेल हॉर्मोन वाढल्यामुळे यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा चेहऱ्यावरती पुरुषांचे दाढी मिशांसारखे केस, हेअर फॉल हे सगळं व्हायला लागतं. ओके. म्हणजे हा सगळा एक हॉर्मोनल पॅराडॉक्स असतो. राईट. मग हा सगळा हॉर्मोनल पॅराडॉक्स जर आपल्याला नीट करायचा असेल तर या सगळ्या हॉर्मोन्सला हार्मनीमध्ये आणलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण शब्द वापरतो हॉर्मोन्स, तर हॉर्मोन्स शब्दामध्ये एक लक्षात घ्यायचं, जर हार्मनी असेल तरच हे काम नीट करणार आहे. राईट राईट. अदरवाईज ते धुमाकूळच घालणार आहे. तर त्यामुळे हे जे ॲलोपॅथीमध्ये जेव्हा हॉर्मोनल पिल्स त्यांना दिल्या जातात त्यावेळेला ती तात्पुरती नॉर्मल होते, परंतु हॉर्मोन्सचा बॅलन्स साधला जात नसतो. पण एक्झॅक्टली आपण या सगळ्या मुलींना खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांना व्यायाम करायला लावतो, त्या सगळ्या त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी नीट करतो,
रात्रीचं जागरण टाळायला सांगतो. Right. या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या जोडीला काही आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म थेरपीज असतात, मेडिसिन्स असतात आणि हॉर्मोन्स नॉर्मल होतात आणि नैसर्गिक पाळी यायला लागते. ओके. आणि समजा जर त्यांना प्रेग्नन्सी हवी असेल तर नैसर्गिक पाळी येते याचा अर्थ काय, अंडफलित होत आहे, बरोबर म्हणजे उद्या कन्सिव्ह पण होणार आहे इझिली. या म्हणजे हे तर आपण आजकाल खूप ऐकतोय, म्हणजे इन्फर्टिलिटी हा वर्ड आपण म्हणू शकतो ट्रेंडिंगमध्ये आहे आता. डेफिनेटली मला असं वाटतं पर्सनली की एज तर मॅटर करतं. आता तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. एज पहिली गोष्ट आहे. आजकाल मुली लग्नच खूप उशिरा करतात, त्यामुळे ती सगळी प्रोसेस व्हायला पण लेट होत आहे. दुसरी गोष्ट लाईफस्टाईल खूप खराब आहे. म्हणजे आपण जर खरंच कम्पेअर केलं आपल्या आईची लाईफस्टाईल आणि आपली, म्हणजे इव्हन मी तुमची आणि माझी जरी कम्पेअर केली तरी सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आता जे आपण बाहेरच्या देशातले पदार्थ खातो म्हणू शकतो आपण, की ते कुठं ना कुठं आपल्या शरीरावरती आपल्या एक्झॅक्टली आपल्या फुल वुमनच्या सिस्टीमवरती परिणाम करतात. आणि समूह आपण त्याला पूर्णपणे बंद पण नाही करू शकत, कारण आपल्याला याच लाईफस्टाईलमध्ये सगळे लोक राहतात. तिथं आपण म्हणू शकत नाही मी हे नाही करणार. तर त्याला मला असं वाटतं खूप करेज लागेल. आणि मग यामुळे अगेन PCOS मध्ये सगळ्यात मोठा एक गैरसमज वॉटेवर जे तुम्ही सांगाल आता, की आई होऊ शकत नाही. PCOS असेल तर बाळ व्हायला प्रॉब्लेमच येतो, किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम येतो तर PCOS आहे का चेक करा. म्हणजे हे एवढं इंटर रिलेटेड केलं आहे लोकांनी, की जर बाळ होत नाही आहे तर डेफिनेटली तोच प्रॉब्लेम आहे. ही गोष्ट लोकांच्या मनात आता असं म्हणू शकतो आपण घट्ट बसली आहे. तर जर असं असेल इन केस की बाबा नाही PCOS आहे म्हणूनच बाळ होत नाही आहे, तर काय करायला पाहिजे. फिजिकली मेंटली कोणत्या गोष्टी आहेत ज्या याच्यावरती परिणाम करतात. आणि मुळात हा समज बरोबर आहे की नाही, हा गैरसमज आहे की PCOS असेल तर बाळ होत नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीला PCOD असतं म्हणजे काय, हॉर्मोन्स थोडेसेच बिघडलेले असतात आणि ते फक्त अंडाशयापुरते मर्यादित असतात. अशा वेळेला त्या स्त्रीला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असून सुद्धा प्रेग्नन्सी खरंच शक्य होते. ओके. केवळ तिने लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं की. ग्रेट. मात्र जेव्हा PCOS असतं म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मेटाबॉलिक डिसऑर्डर, हॉर्मोनल बिघाड खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यावेळेला मात्र या मुलींना ट्रीटमेंट म्हणजे जेव्हा यांचं लग्न होतं त्यावेळेला या मुलींना कन्सीव्ह व्हायला खूप त्रास होतो. आणि मग अशा वेळेला बऱ्याच जणी IVF साठी धाव घेतात, टेस्ट ट्यूब बेबीसाठी धाव घेतात. मात्र इथे एक चूक काय होतंय माहिती का या सगळ्यांची, जेव्हा हे सगळी ही या मुली आजकालच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी धाव घेतात, मग ती कोणाकडे घेतात, डॉक्टरांकडे. म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, सीक केअर. ठीक आहे, डॉक्टर तुम्हाला काय देतो त्या पद्धतीने मदत, त्या पद्धतीने ट्रीटमेंट. बरोबर. मात्र हेल्थ केअर हा जो पार्ट असतो तो पूर्ण दुर्लक्षित राहिलेला असतो. आणि PCOD किंवा PCOS हे दोन्ही जे आजार आहे ते लाईफस्टाईल डिसऑर्डरचे आजार आहेत. ते मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत, ते हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत. त्यामुळे आपल्याला हेल्थ केअर आणि सीक केअर हे दोन्ही एकत्र सांधणारा डॉक्टर नेहमी हवा असतो. कारण केवळ मग समजा जर आपल्याला औषधानेच सगळं होत असतं तर मग टेस्ट ट्यूब बेबीने प्रत्येकालाच मूल झालं असतं. त्यामुळे प्रत्येकाला IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी करून मूल होत नाही हे आपल्याला प्रत्यक्षात दिसतं. 10 पैकी 4 जणांना होत असेल, मात्र 6 जणांना होत नाही. मग अशा वेळेला कुठे गडबड असते की ते हेल्थ केअरची ॲडवाईस घेत नसतात, फक्त औषधं खा आणि पुढे जा असं होत असतं. तर साधारणपणे आता तुम्ही जे पुढचं विचारलं ते जास्त महत्वाचं आहे की फिजिकली आणि मेंटली काय प्रिपरेशन करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदाने असं सांगितलंय की प्रेग्नन्सी होण्यासाठी कुठल्या 4 गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यासाठी एक सुंदर श्लोक सांगितलाय. असं सांगितलंय, ध्रुवम चतुर्णात सान्निध्यात गर्भास्यात विधिपूर्वकम ऋतुक्षेत्रांबू बीजानात सामुग्र्यात अंकुरो यथा. आयुर्वेदनं सगळं गोष्ट असं एक छान उपमा देऊन सांगतो. म्हणजे जसं अंकुर येण्यासाठी कसली आवश्यकता असते, तर क्षेत्र म्हणजे जमीन, सुपीक जमीन. एक ऋतू म्हणजे काय, त्या ऋतूमध्ये आपण ते पीक घेत असतो. अंबू म्हणजे काय, तर खत आणि पाणी. आणि बीज म्हणजे काय, सुंदर बीज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ऋतुक्षेत्र, अंबू बीज या 4 कंडिशन जसं अंकुर येण्यासाठी असतं, अगदी एक्झॅक्टली तेच गर्भधारणेसाठी या 4 गोष्टी आवश्यक असतात. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, फक्त गर्भाशय का, नाही. क्षेत्र म्हणजे त्या स्त्रीचा देह, म्हणजे राईट फ्रॉम द टॉप टू बॉटम. म्हणजे काय, अँटेरियर पिच्युटरी, मी आता सांगितलंच, ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस आणि पिच्युटरी असतो. तर तो जो ऍक्शन असतो ती ओव्हरीमध्ये होत असते आणि ओव्हरीवरती झाल्यावरती ऍक्शन झाल्यावरती अंड फलित होत असतं. मग त्यामुळे आपल्याला पूर्ण स्त्री देहाचा विचार करायचा आहे. तर क्षेत्र म्हटल्यावरती सुपीक जमीन म्हणजे काय, त्या स्त्रीचा देह. मग त्याच्यानंतर अंबू म्हणजे काय, जसं खतपाणी आपण म्हणतो झाडाच्या बाबतीत, तसं अंबू म्हणजे काय की त्या स्त्रीचा आहार,
आणि त्या स्त्रीचे हॉर्मोन्स हे Right. अंबूमध्ये येतात. Right. हां? आणि बीज म्हणजे काय, फलित ओभम. जर बरोबर. तिचं ओभम फलित होत असेल ना तरच हम्म. सगळं होणार आहे. Right. आणि ऋतू म्हणजे काय, तर ऋतू म्हणजे फर्टाईल पिरियड, म्हणजे याच हम्म. पिरियडमध्ये जर रिलेशन ठेवलं तर त्या हम्म. प्रेग्नेंट राहणार आहे. तर बरोबर. बघा किती सुंदर आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ट्रू. तर या चारही गोष्टी जर असतील ना हम्म. तरच ती स्त्री प्रेग्नेंट राहणार आहे. राईट. मग त्यापैकी आता आपण त्या स्त्रीच्या देहाचा विचार करताना तिचं जर वजन वाढलेलं असेल किंवा तिचं वजन कमी झालं असेल तर दोन्ही कंडिशन योग्य नाही. हा, बरोबर. आता आपण नेहमी पीसीओएस बद्दल जेव्हा बोलतो ना तेव्हा आजकाल फक्त ओबेस पीसीओडीचाच विचार होतो, राईट. पण लीन पीसीओडी सुद्धा असते. हम्म. लीन म्हणजे काय, बारीक मुली. बरोबर. आता या बारीक मुलीनं कशा खुश असतात माहिती का, आम्ही बारीक आहोत, आम्ही सुंदर दिसतो, हा, राईट. आम्हाला काही व्यायामाची गरज नाही, व्यायाम हा जाड मुलींनी करावा. ट्रू. हा? तर आता गंमत काय असते माहितीये, लीन मुलींना आम्ही मेडिकल भाषेमध्ये टॉफी म्हणत असतो. ओके. टॉफी म्हणजे काय, थिन आउटसाईड फॅट इनसाईड. म्हणजे या बाहेरनं कितीही बारीक दिसल्या तरी यांच्या इंटरनल व्हिजिरल ऑर्गन्सवरती भरपूर फॅट असते. ओके. म्हणजे काय, मेटाबॉलिक डिसऑर्डर यांना पण आहे, राईट. त्यामुळेच यांना पीसीओएसचा त्रास झालेला आहे. बरोबर. त्यामुळे ओबेस पीसीओएस आणि लीन पीसीओएस या दोघींनाही व्यायाम करायलाच पाहिजे. गरज म्हणजे आहे. जेव्हा आपण काय म्हणतो, आपण हेल्दी स्त्री म्हणतो, मग हेल्दीमध्ये कोणी जाड असू शकत नाही, कोणी बारीक असू शकत नाही. बरोबर आहे. हेल्दीमध्ये हेल्थ मेंटेन Health झालं maintain पाहिजे. पाहिजे. हेल्थ True. जर मेंटेन झाली असेल तर आपल्याला हॉर्मोन्सचा त्रास होणार नाही आहे Yeah. आणि आपला मेटाबॉलिझम व्यवस्थित राहणार आहे. ट्रू. त्यामुळे आपण त्या स्त्रीला वजन वाढलं असेल तर आपल्याला तिचं साधारणपणे फॅट लॉस, आपण वजन म्हणताना ना, वजन हा शब्द फार योग्य नाहीये. हा, त्याचं कारण काय असतं माहिती का, की आयुर्वेदामध्ये तुम्ही बघा, त्या काळी तुला होत असे, हा, एखाद्याचा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचा वाढदिवस आहे, त्या काळी जर तुम्ही असतात तर तुमच्या वजना एवढं जे काही, तेव्हा लोक श्रीमंत असायचे, सोनं बरोबर. चांदी असं दान केलं जायचं, बरोबर. म्हणजे वजन तेव्हाही होतं. Yes. बरोबर. Yes. पण ओबेसिटी ऍड्रेस करताना आयुर्वेदामध्ये कधीही वजनाचा उल्लेख नाहीये. हा, आणि ओबेसिटी ऍड्रेस करताना आयुर्वेदाने काय सांगितलंय, फिक्स तनोदर लंबनम. म्हणजे काय, जेव्हा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष सुद्धा जेव्हा जाड व्हायला लागतो, ओबेस व्हायला लागतं, तेव्हा ती चरबी आधी कुठे साचते, मागे नितंबावर, बरोबर. मग स्तनांवरती, स्तन लंबू लागतात आणि मग उदर म्हणजे पोट, पोटाचा घेर वाढायला लागतो. बरोबर. त्याला फिक्स तनोदर लंबनम असं म्हटलेलं आहे. आणि मॉडर्न सायन्सने बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स असं सांगितलेलं आहे. तर बीएमआय हा कसा कॅल्क्युलेट केलेला आहे, बीएमआय तर वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. बरोबर. हा, आणि आतापर्यंत हेच अस्तित्वात होतं, Right. परंतु अगदी लेटेस्ट रिसर्च असा आहे मॉडर्न सायन्सचा की वेस्ट सर्कम्फरन्स बघायचा आहे, म्हणजे पोटाचा त्यांनी घेर बघायला सांगितलाय. Right. मी तर अगदी असं सांगेन सगळ्या जणांना की तुम्ही वजन अजिबात बघू नका, माझं वजन कमी होत आहे का. तुम्ही काय बघा की मला एक्सेल साईज लागतीये, ती लार्ज कधी होईल, ती मीडियम कशी येईल, हे बघणं आवश्यक आहे. Right. त्याचं कारण काय, जेव्हा तुम्ही वजन कमी करतात ना तेव्हा कदाचित पाण्याचंही वजन कमी होऊ शकतं. बरोबर आहे. तुम्हाला जुलाब झाला, वजन कमी झालं. True. तुम्ही मसाज बरोबर स्टीम घेतली, तुमच्या शरीरातला वॉटर लॉस झाला, तुमचं बरोबर, वजन कमी झालं. True. ते टिकत नाही कधी, वजन कमी झालेलं टिकत नाही कधी. मात्र फॅट लॉस ही एक मोठं चॅलेंजिंग गोष्ट असते. तर आपल्याला पीसीओएसच्या ओबेस पीसीओएस मध्ये फॅट लॉस करायचा असतो. म्हणजे तिची जी साईज इंचेसने वाढलेली आहे ना, तिला आपल्याला इंचेसने कमी करायचं असतं. आणि असं जेव्हा कमी होणार आहे त्यावेळेला तिच्या शरीरात ओव्ह्युलेशन पण होणार आहे आणि तिचा मेटाबॉलिक स्पेक्ट्रम पण करेक्ट होणार आहे. त्यामुळे तिचा आहार करेक्ट करायचा, तिचा व्यायाम करेक्ट करायचा, तिचा झोपेच्या वेळा करेक्ट करायच्या आणि अशा रीतीने त्या स्त्रीला गर्भधारणेसाठी तयार करायचं. ओके, ग्रेट. म्हणजे तुम्ही भरपूर व्यवस्थितपणे समजावलं की एखाद्या स्त्रीला जर प्रेग्नन्सीसाठी रेडी व्हायचं असेल आणि जर तिला पीसीओएस किंवा पीसीओडी सारखा आजार आहे तर ती कशा पद्धतीने यातून बाहेर पण येऊ शकते आणि कशा पद्धतीने ती कन्सीव्ह पण करू शकते. बट त्यासाठी डेफिनेटली नॉट ओन्ली मेडिसिन्स, बाकी सगळ्या गोष्टी तितक्याच मॅटर करतात. आणि याच्याबद्दल मला थोडं सांगायचं आहे. रिसेंटलीच म्हणजे मी स्वतः योगा टीचर आहे, ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाले मी लोकांना योगा शिकवते. तर आत्ता मी बघते जसं स्टार्टिंगला पण सांगितलं की आजकाल पीसीओडी पीसीओएस हे खूप चर्चेमध्ये आहे. सो लोक माझ्याकडे येऊन येतात की मॅडम माझा पीसीओडी ठीक होईल का, मॅडम माझा पीसीओएस ठीक होईल का. तर अगदीच रिसेंट एक केस आले होते, ते 3 महिने झालं रेग्युलर योगा करतात आपल्यासोबत. आणि त्यांनी मला आत्ता परवा दत्त जयंती होती त्या दिवशी मेसेज केला की
प्रेग्नन्सी राहतच नव्हती, कन्सीव्ह होतच नव्हतं. बट बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, बिकॉज ऑफ योगा अँड बिकॉज ऑफ गुड फूड, म्हणजे जे पण काही आहार त्यांना डाएट दिलं होतं, त्यामुळे त्यांना आता कन्सीव्ह झालेलं आहे. शी इज प्रेग्नेंट नाव. सो डेफिनेटली म्हणजे याचा प्रूफ माझ्याकडे आहे. सो मी मुद्दामून सांगितलं की या सगळ्या गोष्टी खरंच मॅटर करतात. तुमची लाईफस्टाईल, तुमचा आहार, तुमचा व्यायाम आणि तुम्ही जे तुमच्या डॉक्टरांकडे जाता त्यांच्यावरचा विश्वास, की बाबा ज्या डॉक्टरांकडे मी जाते त्यांच्यावरती मला विश्वास ठेवून ते जे सांगतायत ते फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली मेडिसिनसुद्धा तितक्याच मॅटर करतात. सो आता याच्यामध्ये अजून एक व्यक्ती इन्व्हॉल्व असते, ती म्हणजे आपला पार्टनर. जे फिमेल असेल तर डेफिनेटली तिचा नवरा, किंवा आपण अगेन फॅमिली सोबत घेऊ याला. तर त्यांचा किंवा पार्टनरचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो या PCOS किंवा PCOD मॅनेजमेंटमध्ये? अगदी खूपच महत्त्वाचा असतो पार्टनरचा सपोर्ट. कसं असतं माहिती का, लग्नाची जी सुरुवातीची जी वर्ष असतात ना ती खूप सुंदर, ते गुलाबी दिवस असतात. बरोबर. सगळे हॅपी हॅपी हॉर्मोन्स असतात. Right. आणि आज आपल्याकडे भारतामध्ये ना एक समीकरण झालंय, सेलिब्रेशन म्हणजे काय, फूड. राईट. ठीक आहे. ट्रू. त्यामुळे आणि कसं असतं, तो पार्टनर म्हणजे तो नवरा पण जॉब करणारा असतो, ती बायको पण जॉब करणारी असते, हातामध्ये मुक्त पैसा असतो. बरोबर. त्यामुळे हॉटलिंग पण चालू असतं, Yeah. पार्ट्या चालू असतात, वेळी अवेळी सगळ्या गोष्टी चालू असतात. मात्र या सगळ्याचा परिणाम ना स्त्रीच्या देहावर खूप जास्त होतो. आता तुम्ही मला म्हणाल तो नवरा पण तर करतोय, मग त्याला का नाही होत? तर हाच फरक आहे स्त्री आणि पुरुष देहातला. ओके. पुरुषांचं जे हॉर्मोन असतं ना टेस्टेस्टेरॉन, त्याच्यामुळे त्यांचा रेट ऑफ मेटाबॉलिझम जास्त असतो. म्हणजे आपल्याकडे असं एक म्हटलंय, एक म्हण आहे, विष पण पचवायची ताकद पाहिजे. ठीक आहे. तर पुरुषांचं जे टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन असतं ना, त्यामुळे त्यांचा रेट ऑफ मेटाबॉलिझम खूप जास्त असतो. त्यामुळे ते करू शकतात, ते पचवू शकतात. त्यांनी त्याचा अर्थ वाईट लाईफस्टाईल केली पाहिजे असं नाही. परंतु जर त्याच्याच कंपॅरिझन मध्ये ती सेम त्याच्यासारखंच वाईट सगळं खात असेल, मात्र तो शारीरिक काम करत असतो, तसं स्त्री तेवढं शारीरिक काम करत नसते किंवा व्यायाम करत नसते. भले तिचा नवरा सकाळी जिमला जाईल, पण ही मात्र हिला सकाळी घरी काम असतं, काहीतरी असतं, त्यामुळे ती मात्र तो व्यायाम करत नाही. त्यामुळे खाल्लेलं काय बर्न होतच नाही. मग या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं माहिती, तिचं वजन वाढत जातं. ओके. मग ही ओबेसिटी आल्यावरती तिच्यात परत न्यूनगंड निर्माण होतो. आणि मग ज्या वेळेला ते दोघं जण मिळून ठरवतात की आता मला आता आपण मूल होऊ देऊयात, मग अशा वेळेला प्रयत्न करूनही मूल होत नसतं. मग अशा वेळेला डॉक्टरकडे धाव घेतली जाते. मग आम्ही डॉक्टर लोक त्यांना PCOS आहे हे निदान झाल्यानंतर त्यांना आम्ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट सांगतो. आता काय प्रॉब्लेम झालेला असतो, ती असते कम्फर्ट झोन मध्ये. म्हणजे काय, फास्ट फूड, जंक फूडची चटक लागलेली असते. ठीक आहे. आणखीन सकाळी आरामात उठायचं, मेड असते, सगळं करून देणार असते, मग त्यामुळे जायचं, व्यायामाला जायचं, याचा कंटाळा असतो. तर या सगळ्या कम्फर्ट झोन मधनं काढणं तिला, याच्यासाठी मोटिवेशन लागतं. आणि हे जे मोटिवेशन असतं ना, हे देतो तो पार्टनर. ठीक आहे. आणखी दुसरी तर माझ्याकडे एक केस अशी आली होती की तिला PCOD मुळे अँझायटी आणि डिप्रेशन होतं. म्हणजे पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे बरं का, की PCOS मध्ये हे जे अँझायटी किंवा डिप्रेशन खूप सिव्हिअर असतं, परंतु ऍक्च्युअल केस बघायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण बाकीचं सगळं कसं रक्तामध्ये दिसत असतं, त्या स्त्रीच्या देहावर दिसत असतं, जसं तिला केस येतात, चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, हे दिसतं. पण जेव्हा एखादीला डिप्रेशनचा खूप PCOS मुळे त्रास होतो ना, ते बघायचं भाग्य, म्हणजे मला आता म्हणावं लागतं की ते मला मिळालं. म्हणजे हे भाग्य आहे का दुर्भाग्य ते मला माहिती नाही, पण ते मला बघायला निश्चित मिळालं. काय झालं की ती सतत रडायची अगदी. आणि हे असं सतत चालू होतं. शेवटी फॅमिली डॉक्टर म्हणून तिचा नवरा, त्याने मला अप्रोच केलं आणि त्याने मला सांगितलं की मॅडम हिला अगदी सायकॅट्रिस्टकडे नेऊ का आता, म्हणजे इथपर्यंत झालं. इथपर्यंत की तुम्ही बोलाल का तिच्याशी की तुला सायकॅट्रीच्या ट्रीटमेंटची गरज आहे. मग मी त्याला म्हटलं की हे बघ, हे सगळं जे तिला होतंय हे PCOS मुळे होतंय, बाकी दुसरं त्याच्या मागे काहीही कारण नाही. आणि मग मी त्याला रिसर्च पेपर्स दाखवले, लिटरली, कारण तो एज्युकेटेड होता. ओके. आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की ती धाय मोकलून रडते, मोठ्या मोठ्या आवाजात रडते, ते ऐकून त्याला वाटणं त्याच्या दृष्टीने बरोबर होतं. परंतु त्याला जेव्हा मी ते रिसर्च पेपर दाखवले तेव्हा तो शांत झाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्या मुलीला शिरोधारा, काही नस्य, असं आयुर्वेदिक पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स, जसं आता तुम्ही योगामध्ये आहात, मग आम्ही तिला योगासनं काही सांगितली, मेडिटेशन काही सांगितले. आणि या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये आम्ही योगासनं आणि मेडिटेशन सुद्धा अंतर्भूत केले. आणि हे सगळं करून घेण्यासाठी कोण लागतो, तर पार्टनर. मग त्याने त्याची सगळ्या फूड हॅबिट्स तिच्याबरोबर बदलल्या. तो तिला स्वतः एक्सरसाइजला घेऊन जायला लागला. अगदी तिला नस्य करायचंय तो करत होता. म्हणजे थोडक्यात काय, पार्टनरचा स्वभाव
खूप महत्वाचा असतो. तो मला म्हटला, मॅडम मी हिच्यासाठी इतकं करतो, मी तिचा ग्रीन फ्लॅग आहे. मी त्याला म्हटलं, अरे बाबा रे, ग्रीन फॉरेस्ट हो. नुसता ग्रीन फ्लॅग आता उपयोगाचं नाहीये आता तुला तिच्यासाठी, कारण तिचा प्रॉब्लेमच इतका मोठा आहे, ज्या पद्धतीने ती रडते, आता तुला ग्रीन फॉरेस्ट होण्याची गरज आहे. आणि अशा रीतीने खरोखर म्हणजे आता तुम्ही जो प्रश्न विचारला, पार्टनरचा सपोर्ट खूप जास्त महत्वाचा आहे. ट्रू. म्हणजे नॉट इन द PCOD, म्हणजे PCOS किंवा PCODs मध्येच नाही, मला असं ओव्हरऑलच जसं तुम्ही सांगितलं की आता ती तर एक केस होती की बाबा ती रडत होती म्हणून तर घेऊन आला, बट जनरली जर आपण बघितलं तर आपल्या कुठल्याही लाईफच्या अप्स अँड डाऊन्समध्ये पार्टनरचा सपोर्ट हा महत्त्वाचा असलाच पाहिजे. कारण की डेफिनेटली एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून जेव्हा ती सगळं सोडून आपल्या नवऱ्याकडे येतं तेव्हा तो एक सपोर्ट, एक पिलर तिच्या आयुष्यातला तो खंबीर असणं फार गरजेचं आहे. येस. सो आता याच्यानंतर अगेन आपण थोडं पिंपल्सवरती आणि अपिअरन्सवरती येऊयात, जिकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मुलींना. आता भरपूर सारे डर्मॅटॉलॉजिस्ट, कॉस्मॅटॉलॉजिस्ट जिकडे आहेत की आता आपण म्हणतो की आता आपण 2025मध्ये आहोत, असं काहीच नाही आहे की जे पॉसिबल नाही आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला पिंपल्स येत आहे, तुमच्या चेहऱ्यावरती हेअर्स आहेत, तुम्हाला पिगमेंटेशन आहे, जसं तुम्ही सांगितलं आर्मपिट्समध्ये वगैरे पण ब्लॅक काळेपणा येतो, तर त्या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी हे लोक आहेत. म्हणजे आत्ता ह्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. बरोबर. भरपूर मुली या ट्रीटमेंट्स घेतात. इवन इफ त्यांना PCOS आहे तरी सुद्धा ते त्या ट्रीटमेंटकडे जातात. इवन त्यांना माहिती असेल की बिकॉज ऑफ PCOS हे मला होत आहे, पण तरी पण त्या ट्रीटमेंट्स घेतात आणि समहाऊ काही काळासाठी रिझल्ट मिळतो, त्यानंतर बॅक टू नॉर्मल परत त्या गोष्टी चालू व्हायला लागतं, कारण की मूळ कारण PCOS आहे. ते जर जोपर्यंत आपण रिव्हर्स नाही करत तोपर्यंत हे रिव्हर्स होणार नाहीच आहे. सो मग याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की ह्या ट्रीटमेंट्स घेणं योग्य आहे का, किंवा त्या कितपर्यंत त्या मुलींना त्यांच्या अपिअरन्ससाठी हेल्प करू शकतात? कसं आहे, माझ्याकडे खरोखर मुली आधी जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे केस येत आहेत किंवा पिंपल्स येत आहेत, तर खरोखर या सगळ्यासाठी आधी सलॉनला जातात, मग त्याच्यानंतर कॉस्मॅटॉलॉजिस्टकडे जातात, त्याच्यानंतर डर्मॅट करतात, आणि एवढं सगळं करूनही त्यांना फरक पडत नाही. अशा वेळेला त्या जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आपण त्यांचं ब्लड टेस्ट करून घेतो, सोनोग्राफी टेस्ट करून घेतो, आणि मग त्याच्यानंतर निदान होतं त्यांचं की PCOS आहे. तर PCOS मध्ये एक्झॅक्टली हे का होतं बरं, ते आपण जाणून घेऊया. कसं असतं माहिती का, याचं कारण काय, तर रात्रीचं जागरण. रात्री जर 10च्या पुढे जागलात तर त्या मुलींच्या शरीरामध्ये मेल हॉर्मोन वाढतं, ज्याला म्हणतात अँड्रोजिन. आणि जे हे अँड्रोजिन असतं ना, हे नेहमी आपल्या शरीरामध्ये जे लिव्हर असतं त्या लिव्हरमध्ये सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन म्हणून एक प्रोटीन असतं, आणि ते मेल हॉर्मोन त्याला बाइंड होतं. त्याला बाइंड झालं की सगळं काही आपल्या शरीरामध्ये आलबेल चालू असतं. एक्झॅक्टली PCOS मध्ये काय होतं की हे मेल हॉर्मोन जे वाढलेलं असतं अँड्रोजन, हे लिव्हर मधल्या सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिनला अटॅच होऊ शकत नाही, बाइंड होऊ शकत नाही, कारण सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन कमी झालेलं असतं. म्हणजे लिव्हर मधलं सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन कमी झालंय, त्यामुळे मेल हॉर्मोन त्याला बाइंड होत नाहीये, आणि त्यामुळे ते सक्रिय होतं आणि ते आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स निर्माण करतं. ते आपल्या मुलींच्या चेहऱ्यावरती फेशियल हेअर वगैरे हे सगळं निर्माण करत असतं, किंवा तेच कॉज असतं हेअर फॉलचं. मग आता याच्यावरती उपाय काय, तर हे हॉर्मोन जोपर्यंत नीट होणार नाही आहे, मी म्हटलं तसं हॉर्मोन्स हॉर्मोनीमध्ये येणार नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. मग एक्झॅक्टली याला उत्तर आयुर्वेद देतो. कसं असतं माहिती का, तुम्ही जर कधीही ऐकलं की हिला कावीळ झाली, तिला कावीळ झाली, कारण लिव्हर म्हटलं की सगळ्यांना कावीळच दिसते, ठीक आहे. मग नेहमी अगदी कॉमन औषध आता तर सगळ्यांना माहिती लिव्ह 52, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचं प्रिस्क्रिप्शन लिव्ह 52 असतं. तर बेसिकली 52 का म्हटलंय, कारण आपल्याकडे नुसती 52 नाही तर अनेक म्हणजे कोटी असे हर्ब्स आहेत की जे लिव्हरवरती काम करत असतात, आणि लिव्हरवरती सगळ्यात बेस्ट मेडिसिन आयुर्वेदामध्ये आहे. तर पुनर्नवा असतं, बुही कोवळा असतं, आवळा असतं, कोरफड असतं, अशी अनेक औषधं आहेत की ती लिव्हरवरती छान काम करतात. आणि ती औषधं आपण प्रोसेस करतो, केवळ हर्ब्स खाल्ल्याने काही परिणाम होत नसतो, पण प्रोसेस करतो, त्याचं मेडिसिन जे असतं ते आपण त्या स्त्रीला देतो, त्या मुलीला देतो. त्याच्यामुळे तिच्या शरीरातलं सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन वाढतं, आणि त्या वाढलेल्या याला हे अँड्रोजिन मेल हॉर्मोन येऊन चिकटतं, आणि मग त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाही, त्याच्यामुळे तिचा हेअर फॉल होणार नाही, तिच्यामुळे तिला फेशियल हेअर येणार नाहीये. आणि जे बारीक सारीक जे हेअर आलेले असतात ते आपल्याकडे खूप सुंदर स्क्रबिंगचा पॅक असतो, तो आपण दिल्यानंतर ते हेअर सुद्धा जे छोटेसे असतात ते निघून जातात.
नुसतं लोकल नाही, आधी हॉर्मोन नीट करायचं असतं. आधी हॉर्मोन नीट करायचं, ती लिव्हरवरती काम करणारी औषधं वापरायची आणि आपल्याला रक्ताच्या रिपोर्टमध्ये दिसतं पूर्वी हे जे सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन कमी होतं ते आता आयुर्वेदिक लिव्हरच्या ट्रीटमेंट्सने ते वाढलेलं आहे. पूर्वी मेल हॉर्मोन जास्त होतं, आता आपल्या ट्रीटमेंटने ते कमी झालंय, हे रक्तामध्ये दिसतं. आणि मग त्याच्यामुळे यांना परमनंट सोल्युशन मिळतं, त्यामुळे त्यांना नो फेशियल हेअर, नो पिंपल्स, आणि मग त्या खुश होतात. ओके, वाव, दॅट्स रिली नाईस. म्हणजे डेफिनेटली ज्या लोक लाखो रुपये खर्च करतात कॉस्मेटॉलॉजी, डर्मेटॉलॉजी आणि विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेण्यामध्ये, केसांवरती तर एक मोठा टॉपिक म्हणजे मोठा पॉडकास्ट होऊ शकतो, बट आपण तिकडे नको जाऊयात. केसांसाठी पण डेफिनेटली भरपूर ट्रीटमेंट्स आजकाल लोक घेतात, बट अगेन जसं तुम्ही सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी फक्त आपल्या हार्मोन्सना हार्मोनीमध्ये घेऊन यायचं, दॅट्स इट. म्हणजे एवढं सिम्पल उत्तर आहे त्याचं, बट डेफिनेटली त्याच्यासाठी भरपूर गोष्टी याच्या आधी आपण बोललो त्या करणं गरजेचं आहे. सो याच्या आधीच्या प्रश्नाशी रिलेटेड अजून एक प्रश्न आहे मला. जसं तुम्ही म्हणालात की PCOD जरी असेल तरी पण प्रेग्नेन्सी राहायला प्रॉब्लेम येत नाही. मग आता इथे प्रश्न एक उभा राहू शकतो की जर प्रेग्नेन्सी यायला प्रॉब्लेम नाहीच आहे, कारण तो एकच प्रॉब्लेम मला दिसतोय की ज्यामुळे लोकांना थोडं टेन्शन येतं PCOD म्हणल्यानंतर, मग का रिव्हर्स करायचा किंवा गरजेचं का आहे की PCOD रिव्हर्स झालाच पाहिजे? आजच्या भाषेत आता सांगायचं झालं तर PCOD ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है दोस्तों, असं म्हणत म्हणत तो PCOS येतोय. ओके. आणि मी आधी म्हटलं तसं PCOS हे मारुतीच्या शेपटासारखं लांबत जातं. बेसिकली काय असतं माहिती का, याच्यामध्ये मेन कारण इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. ओके. म्हणजे मग इन्सुलिन रेझिस्टन्स झाला की सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स त्याच्या मागे येतात. मग कुठले कुठले येतात, तर ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेला आहे तिला PCOS होणारच आहे, तिला टाईप 2 डायबिटीज होणारच आहे, ओके. त्या स्त्रीला हायपर टेन्शन होणार, त्या स्त्रीला हाय कोलेस्ट्रॉल होणार, त्या स्त्रीला हार्ट डिसीजेस होणार, त्या स्त्रीला पुढे जाऊन एंडोमेट्रियल कार्सिनोमा होऊ शकतो, म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या स्तराचा कॅन्सर, त्या स्त्रीला ओव्हियरियन कॅन्सर होऊ शकतो, त्या स्त्रीला एक स्लीप ॲपनिया सिंड्रोम म्हणून एक झोपेचा मोठा आजार आहे तो होऊ शकतो, त्या स्त्रीला सिव्हिअर डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे बघा किती भयंकर चित्र आहे. त्यामुळे आपल्याला केवळ म्हणजे मूल झालं मला आता मी खुश आहे, आता माझ्या जीवनाची इती कर्तव्यता संपली, असं अजिबात नाहीये. आणि त्यातनंही जर तिला दुसऱ्या वेळेला जर मूल हवं असेल आणि ही PCODची आधीची कंडिशन जर तिने व्यवस्थित केलेली नसेल आणि हळूहळू ते पिक्चर PCOS कडे जात असेल ना, तर तिला प्रेग्नन्सीतला जेस्टेशनल डायबिटीस होऊ शकतो. मे बी हॉर्मोनल बिघाडामुळे तिचं मिसकॅरेजेस होऊ शकतात आणि मे बी तिचं मृत बालक जन्माला येऊ शकतो. म्हणजे इतके सारे वाईट परिणाम PCOD टू PCOS हे जर ट्रॅव्हल आपण नाही केलं, आपण PCODच्याच वेळेला U-टर्न घेतला, तर हे सगळे वाईट परिणाम आपण दूर ठेवू शकणार आहे. तरी पण घाबरायची गरज नाही, आपण PCOS पण रिव्हर्स करतो. पण मला असं म्हणायचंय की थोडक्यामध्येच आपण सगळं निभावलेलं बरं आहे. ट्रू. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतोच डेफिनेटली, त्याच्यामध्ये वजन पण वाढतं. तर आता हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तो डायबिटीजमध्ये कन्वर्ट होऊ शकतो का? अगदी नक्कीच. आधी आपण ना इन्सुलिन कसं काम करतं ते बघूया. कसं असतं माहिती का, की आपण जे काही अन्न खातो ते खाल्लेले अन्न पोटात येऊन त्याचं पचन होतं आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्प्शन होत असतं. आणि आपण जे सगळं अन्न खातो ना याचं साखरेत रूपांतर होतो. आजकाल कसं झालंय, साखरेला नावच ठेवली जात आहेत. म्हणजे बेसिकली साखर इज एनर्जी. पण आपल्याला असं एकदम मोठं सोशल मीडियावरती आपल्याला काय सांगितलं तर शुगर कॉजेस कॅन्सर, शुगर कॉजेस ओबेसिटी, शुगर कॉजेस डायबिटीज. तर बेसिकली शुगरमुळे हे होत नाहीये, तर शुगरचं मॅनेजमेंट योग्य न झाल्यामुळे हे सगळं होत असतं. तर आपलं जे सगळं डाएट आहे इंडियन लोकांचं हे कार्बोहायड्रेट रिच आहे. त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाची साखर होते, साखर म्हणजे एनर्जी. आणि ही जी साखर असते ना ती रक्तातली ती आपल्या सेल्समध्ये पोहोचवण्यासाठी इन्सुलिन लागतं. म्हणजे इन्सुलिन इज अ ट्रान्सपोर्टर की जो ही साखर असते ती या सेल्समध्ये घेऊन जाते, म्हणून आपल्याला एनर्जेटिक वाटत असतं. आता एक्झॅक्टली जेव्हा आपला रेट ऑफ मेटाबॉलिझम कमी होतो, मेटाबॉलिक डिसऑर्डर होतो, त्यावेळेला ही साखर व्यवस्थितपैकी आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही इन्सुलिन, आणि मग त्याच्यामुळे ती थोडीफार रक्तात राहते. मग आता या साखरेचं काय करायचं, तर या साखरेचं रूपांतर फॅटमध्ये होतं.
ओके. आणि मग ही आतमधली रक्तातली साखर असते म्हणून शरीर काय म्हणतं, अरे अजून आहे रक्तामध्ये साखर, मग अजून इन्सुलिन निर्माण करा. असं करत बॉडी खूप इन्सुलिन निर्माण करायला सुरुवात होते आणि याला म्हणतात हायपर इन्सुलिनिमिया. म्हणजे काय, इन्सुलिन जास्त होणं, प्रमाणता खूप जास्त होणं, आणि यालाच म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्सुलिन आहे तरी पण या सेल्स आहेत, या दरवाजा उघडत नाहीये आणि या साखरेला आतमध्ये घेत नाहीये, आणि मग ही जी साखर आहे हिचं रूपांतर फॅटमध्ये होतंय आणि मग त्या व्यक्तीचं वजन वाढत जातं. वजन म्हणूच नाहीये, फॅट सेलची साईज वाढत जाते. त्याच्यामुळे ती मुलगी मीडियमचा लार्ज आणि लार्जची एक्सेल, डबल एक्सेल या साईजकडे जातीये. आता एक्झॅक्टली डायबिटीसमध्ये काय होतं, काय फरक आहे? म्हणजे मी नेहमी पेशंटला काय म्हणते माहिती का, पीसीओडी इज नथिंग बट द डायबिटीस ऑफ ओव्हरी. हे हा माझा डायलॉग आहे. त्यामुळे आपल्याला तो रिव्हर्स करायलाच पाहिजे, आपल्याला डायबिटीसकडे जायचं नाही. आता मग समजा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे पीसीओडीमध्ये आणि डायबिटीसमध्ये मात्र काय आहे, तर डायबिटीसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतोच, पण शिवाय इन्सुलिन कमी पण झालेलं असतं. आता हे कसं होतं, डायबिटीसमध्ये काय असतं, ही जी एक्झॅक्टली रक्तातली साखर आहे ही पेशीमध्ये घेऊन जायला इन्सुलिन लागत असतं. मात्र या सेल्सच्या तोंडावरती, सेल्सच्या या मेम्ब्रेनवरती लॉक बसलेले असतात इन्सुलिन रेझिस्टन्सचे, आणि मग त्याच्यामुळे ती साखर पूर्णतः त्या सेलमध्ये जाऊ शकत नाही आणि ती रक्तामध्येच राहते. आणि मग त्यामुळे परत बॉडी काय म्हणते, अजून इन्सुलिन निर्माण करा, अजून इन्सुलिन निर्माण करा. असं करत शरीरातलं इन्सुलिन वाढतं, तो पेशंट जाड होतो, फॅट होतो, आणि मग ॲट द सेम टाइम सारखा इन्सुलिन बाहेर पडून पडून इन्सुलिनचा रिझर्वायर कमी होतो आणि त्यामुळे इन्सुलिन डिप्लिशन होतो, आणि मग ती रक्तामध्ये साखर परमनंटली वाढलेली दिसते, तिला म्हणायचं डायबिटीस. म्हणजे PCOS मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सच असतो. मात्र टाईप 2 डायबिटीसमध्ये इतका इन्सुलिन रेझिस्टन्स असतो की त्याच्यामुळे इन्सुलिन डिप्लिशन होतं आणि त्या पेशंटच्या रक्तामध्ये कायम साखर दिसते, आणि मग आपण त्याला डायबिटीस म्हणून डिक्लेअर करतो. म्हणजे इतकं भयंकर चित्र आहे. आणि हे कशामुळे होत आहे, तर हे आपल्या खाण्यामुळे होत आहे. म्हणजे हाय कार्बोहायड्रेट डाएट. म्हणजे लोकांना काय वाटतं, मी घरचंच खातो किंवा मी घरचंच खाते, मी पोहे खाते, उपमा खाते, मी भाकरी खाते, घरचं सगळं मिलेट्स खाते. आता गंमत काय आहे की पोहे, उपमा, गव्हाची चपाती, भाकरी, हे सगळंच्या सगळं कार्बोहायड्रेट आहे. मग काय, हे पेशंट मला विचारतात मी काय खाऊ. मी पेशंटला सांगते मी काय खाऊ हा प्रश्नच चुकीचा आहे, मी कसं खाऊ. तर आपल्या शरीरामध्ये जे 5 घटक असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल आणि फायबर्स, ते हे सगळे प्रत्येक मील्समध्ये असले पाहिजे. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये पण हे असले पाहिजे, लंचमध्ये पण असले पाहिजे, डिनरमध्ये पण असले पाहिजे. तर जेव्हा तुम्ही हे कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती किंवा भाकरी किंवा ब्रेकफास्टमध्ये जे काही आपण म्हणूयात इडली खाल्ली, ते सगळं प्रोटीन बरोबर कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. म्हणजे काय, इडली बरोबर सांबार खाल्लं पाहिजे, फक्त चटणी नाही. बरोबर. पोळी खाल्ली तर त्याच्यावर भाजीच्या जोडीला तुम्ही वरण पण घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये किंवा तुम्ही ऑफिसमध्ये फक्त चपाती भाजी घेऊन जातात आणि तुम्हाला वाटते तुम्ही हेल्दी खाताय. अजिबात नाही. तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट समजा वरणाबरोबर केलं, तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट समजा तुमच्या उसळींबरोबर म्हणजे कडधान्याबरोबर केलं, त्याला कॉम्प्लिमेंट तुम्ही अंड्याच्या ऑमलेट बरोबर किंवा बुर्जी बरोबर केलं, तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होणार नाही. म्हणजे तुम्हाला कार्बोहायड्रेटला कॉम्प्लिमेंट करायचं असतं प्रोटीन बरोबर, आणि तुम्हाला त्याच्या जोडीला खायचे असतात फायबर्स म्हणजे भाजी आणि सलाड. आणि एक चमचा पातळ तूप आपल्या आहारामध्ये हवंच हवं, ज्याच्यामुळे तुमच्या हार्टची हेल्थ चांगली राहते, तुमच्या जॉईंटची हेल्थ चांगली राहते, तुमच्या केसांची हेल्थ चांगली राहते. त्यामुळे असं जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट करतात ना सगळं, त्याच वेळेला तुमच्या शरीरामध्ये हा इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होणार नाहीये. मात्र एक्झॅक्टली लोक काय करतात, फक्त भाजी पोळी खाल्लीये मी हेल्दी खातोय असं समजतात. एक्झॅक्टली इथे गल्लत होतीये. तर 5 न्यूट्रिएंट्सने आपण जे असतात आहाराचे, म्हणून तर आपण त्याला बॅलन्स डाएट म्हणतो ना. तर हे 5ही जेव्हा बॅलन्स डाएट आपल्या आहारामध्ये प्रत्येक मीलमध्ये आपण जेव्हा त्यांचा समावेश करतो, तेव्हाच हा होणार नाही. म्हणून PCOD असू देत, PCOS असू देत, डायबिटीस असू देत, ओबेसिटी असू देत, आपल्याला आहार हा असाच केला पाहिजे. ओके. हे तुम्ही खूपच म्हणजे म्हणेन की खूपच आतली इन्फॉर्मेशन होती, कारण भरपूर लोकांचा हा समज आहे की मी घरातली पोळी भाजी खातो, वरण भात खातो, सकाळी भाकरी संध्याकाळी भात, सो आय एम इटिंग हेल्दी. सो हा एक मोठा गैरसमज तुम्ही दूर केलात की जसं तुम्ही 5 गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक प्लेटमध्ये असल्या पाहिजेत म्हणू शकतो आपण, फ्रॉम ब्रेकफास्ट टू डिनर, अँड द सो इम्पॉर्टंट. डेफिनेटली जर तुम्हाला बाकीच्या गोष्टी प्रॉब्लेम्स नको असतील तर हे फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. तर डायबिटीससारखाच अजून एक डिसीज आहे, कोविड नंतर तो खूप जास्त बघण्यामध्ये सुद्धा येतो, तो म्हणजे हार्ट डिसीजेस. आता PCOS आणि हार्ट डिसीजेसचा काही संबंध आहे का?
अगदी निश्चितच आहे. ओके. आपण जेव्हा PCOS डायबिटीज, PCOS हार्ट डिसीज असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मध्ये आपल्याला लागतो इन्सुलिन रेझिस्टन्स. जेव्हा शरीरामध्ये आपण बघितलं इन्सुलिन रेझिस्टन्स कसा डेव्हलप होतोय, जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतोय ना, एक्झॅक्टली त्यावेळेला हार्टच्या ज्या आपल्या ब्लड वेसल्स असतात ना, त्या कडक होतात. त्या कडक झाल्या की काय होतं की ब्लडचा जो जोरात गश येत असतो, त्यामुळे ती ब्लड वेसल अशी सपल फ्लेक्झिबल नसते, त्यामुळे ती अशीच राहते. मग हार्टला खूप जोरात ब्लड खेचायला लागतं. मग याला म्हणतात हाय ब्लड प्रेशर. ओके. आणि जेव्हा ते जोरात याच्यातनं धावतं ना, त्यावेळेला या ब्लड वेसल्सच्या आतल्या साईडला इंजुरी करतं आणि त्यामुळे आतमध्ये सूज येते. ओके. मग ती इंजुरी रिपेअर करायला इथे येऊन बसतं कोलेस्ट्रॉल. त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल होतं आणि मग त्या मधला ल्युमेन अजून कमी होतो. मग परत हार्टला ब्लड खेचायला लागतं, याला म्हणतात हाय कोलेस्ट्रॉल. मग कधीतरी या आतमध्ये ब्लड वेसल्सच्या मध्ये जो प्लाक जमलेला असतो तो सटकतो आणि तो हार्टमध्ये जाऊन अडकला की हार्ट अटॅक, ब्रेनमध्ये जाऊन ते सगळं अडकलं की स्ट्रोक. तर त्यामुळे हे जे सगळं होतंय ना, हे आपल्याला कशामुळे होतं? इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कशामुळे येतोय? आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे. म्हणजे हे असं सगळं चक्र आहे. त्यामुळे सगळ्यात अल्टिमेटली आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे सगळं नको असेल ना, तर आपल्याला खाण्यापिण्याच्या सगळं गोष्टी सुधारायला पाहिजे. असं हे आपण जे IR बद्दल बोललो, याच्यामुळे ओबेसिटी पण वाढतं जसं तुम्ही सांगितलं. ओबेसिटी सोबत अजून एक प्रॉब्लेम आहे लोकांना, ते म्हणजे स्किनचं पिगमेंटेशन. सो हे कसं कनेक्टेड आहे आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय लक्ष दिलं पाहिजे? आता ओबेसिटी आणि स्किनवर जे पिगमेंटेशन येतं, याचं परत कारण इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. त्याचं कारण काय होतं माहिती का, की मी आता सांगितलं तसं की इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाल्यावर रक्तातली जी साखर असते ती फॅट बनून बसते आणि फॅट बनून बसल्यावरती फॅटमुळे त्या स्त्रीचं शरीराचं इंचेसने वाढ होते. म्हणजे आपण वजन, मी म्हटलं तसं वजन आता बघायचंच नाहीये. म्हणजे पूर्वी मॉडर्न सायन्स BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स बघायचं, आता वेस्ट सर्कम्फरन्स बघतात. वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे काय, की तुमच्या बेंबीच्या 1 इंच खालती जर तुम्ही मेजरिंग टेपने मोजलं आणि जर ती ॲब्डोमिनल गर्थ जर तुमची 80 सेंटीमीटरच्या वरती आली तर तुम्हाला PCOS होणारच आहे. तुम्ही प्री डायबिटिक येणारच आहात, तुम्हाला डायबिटीस होणारच आहे. हे अगदी 101% आहे. त्यामुळे ती ॲब्डोमिनल गर्थ म्हणजे तो वेस्ट सर्कम्फरन्स आहे, तो त्या स्त्रीला 80 सेंटीमीटरच्या खालती ठेवायचा असतो. मग यासाठी उपचार काय, तर आयुर्वेदामध्ये उद्वर्तन थेरपी म्हणून खूप सुंदर ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अगदी मी तुम्हाला अगदी घरगुती उपचार सांगते की जो प्रत्येकालाच लागू पडेल असा नसतो, तरी पण सांगते, एकदा करून बघावा. मग त्याच्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला अजून चांगल्या रीतीने सांगतील. कसं असतं की कुळथाचं जे चूर्ण असतं ना, पुळीत मिक्सरमधनं काढायचे फक्त आणि ते त्या पोटाला अँटी क्लॉकवाईज सोडायचे. असं 15 दिवस फक्त चोळून बघायचं, ॲब्डोमिनल गर्थ कमी होते. मग त्याच्यानंतर आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरला जाऊन भेटायचं आणि मग त्यावेळेला तो डॉक्टर तुम्हाला तुमच्या तब्येतीनुसार स्पेसिफिक तर डेफिनेटली देणार आहे. मग याच्यामुळे हे चूर्ण कसं काम करतं, तर याला उद्वर्तन चूर्ण म्हणतात आयुर्वेदातली. फॅट नष्ट करणारी, फॅट बर्न करणारी चूर्ण म्हणतात. तर जी फॅट असते ना, ती सेमी लिक्विड अशी असते. तर हे चूर्ण आतमध्ये जातं आणि त्या सेमी लिक्विड फॅटचं पाचन आणि शोषण करतं. त्यामुळे फॅटची साईजची सेल जी असते ना, ती हळूहळू कमी कमी श्रिंक करत ती रिग्रेस होते आणि एका विशिष्ट तुम्हाला जेवढं ऑप्टिमम तुमचं जे काही साईज पाहिजे तोपर्यंत ती येते. अशा रीतीने तुमचं जे असतं ना, डबल एक्सेलचं एक्सेल होणं, एक्सेलचं लार्ज होणं आणि लार्जचं परत मीडियमवरती साईज येणं, असं होत असतं. अशा रीतीने तुमची ती ओबेसिटी ॲड्रेस होते. आणि एक्झॅक्टली याच तत्वावर रेट ऑफ मेटाबॉलिझम वाढवणारी आयुर्वेदिक औषधं दिली जातात की ज्याच्यामुळे की तुमचं छानपैकी फॅट लॉस होत असतो आणि तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स, एक फास्टिंग इन्सुलिन नावाची टेस्ट असते, ती टेस्ट करून आपण आधी मोजलेला असतो आणि आपल्या या सगळ्या ट्रीटमेंट्स नंतर फास्टिंग इन्सुलिन हा कमी झालेला असतो आणि मग त्याच्यामुळे तुमचं जे हा फॅट लॉस झालेला आहे, फॅट लॉस झाल्यानंतर ते जे वजन कमी झालेले ते अल्टिमेटली टिकणारच आहे, ते त्यामुळे ते टिकलेलं असतं. दुसरं आपण येऊयात, हे जे मानेवरती काळ्या वेलवेटी पट्ट्या असतात छातीवरती, म्हणजे ब्रेस्टच्या खालती किंवा काखेत, जांघेत या ज्या असतात, त्या अजिबात हा काही स्किनचा प्रॉब्लेम नसतो. तर कसं असतं की हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स असतो ना, त्याच्यामुळे शरीरामध्ये आपला इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर असा एक तयार होतो. त्याच्यामुळे तो ट्रिगर करतो केराटिनोसाइट्स आणि फायब्रोब्लास्ट नावाच्या सेल्सला. त्याच्यामुळे स्किनची थिकनिंग वाढते आणि त्याच्यामुळे त्या काळ्या वेलवेटी अशा पट्ट्या त्या स्किनवर आलेल्या असतात. परत आपण या ज्या मी सांगितलं पोटातली काही आपली आयुर्वेदिक औषधं असतात जी रेट ऑफ मेटाबॉलिझम वाढवतात तुमचा, ज्याच्यामुळे तुमचा फॅट लॉस होतो.
तो झाला रे झाला की ह्या ज्या मानेवरच्या ज्या काळपट पट्ट्या असतात ना त्या आपोआप डिसॅपियर होतात. म्हणजे तो अजिबात स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम नाहीये, तो मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहे. हे जे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झालं की तुमचं ओबेसिटी पण ऍड्रेस होणार आहे आणि तुमचा हा जो तुम्हाला जो वाटतोय कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे तो पण दूर होणार आहे. म्हणजे वरून क्रीम लावायची गरज अजिबात गरज नाहीये. येस, ते तुम्ही कुळीथचं जे सांगितलं ते जस्ट एकदा मला आवडेल रिपीट करायला, की ते कशात मध्ये मिक्स करून लावू शकतो. कुळथाचं जे चूर्ण असतं ना ते मिक्सरमधनं फक्त काढायचं आणि आंघोळीच्या अगोदर एका स्टूलवर बसायचं आणि पोटाला अँटी क्लॉकवाईज कोरडं चोळायचं. फक्त पावडर कोरडीच चोळायची आहे. त्याला काही पाण्यात मिक्स करायचं नाही, काही नाही. त्याने फरक पडतोच पडतो. मात्र हे झालं व्हेग आन्सर. पण याच्याही पेक्षा जेव्हा आपण त्या व्यक्तीची प्रकृती असेस करून जेव्हा आपल्याकडे तो पेशंट म्हणून येते व्यक्ती, ती मुलगी, त्यावेळेला अजून आपण तिला चांगलं स्पेसिफिक सांगू शकतो. ट्रू. आणि हे मेल फिमेल दोन्ही मध्ये चालू हो, दोघांच्या ओबेसिटीला ऍड्रेस करतात. दॅट्स रिअली नाईस. ओके, ग्रेट. ओके, सो आता जसं तुम्ही पण म्हणालात, आता जसं ही कुळिथाची आपण होम रेमेडी बोललो, त्याचप्रमाणे आत्ता इंस्टाग्राम व्हायरल ट्रेंड्समध्ये भरपूर सारे डाएट ट्रेंड्स आहेत, भरपूर साऱ्या होम रेमेडीज आहेत ज्या PCOD PCOSमध्ये किंवा ओबेसिटीवरती किंवा डायबिटीजवरती भरपूर साऱ्या गोष्टी आजारांवरती सांगितल्या जातात. तर हे कितपत योग्य आहे फॉलो करणं, किंवा जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती पाहून त्याला स्पेसिफिकली सजेस्ट केलं जातं, बट हे जनरली सांगितलं जातात इंस्टाग्रामवरती, तर त्या खरंच फॉलो करणं सेफ आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय करायला पाहिजे? हा प्रश्न खरंच खूप जास्त छान आहे. बेसिकली मला कसं सांगायला आवडेल की एखादा डॉक्टर जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा त्याला बेसिक ग्रॅज्युएशन, त्याचं 4.5 वर्ष, इंटर्नशिपचं 1 वर्ष, म्हणजे झाले 5.5 वर्ष, त्याच्या पुढे MDचे 3 वर्ष, झाले 8.5 वर्ष. म्हणजे साधारणपणे 8.5 वर्ष कमीत कमी तो डॉक्टर शिकत असतो. आणि त्याच्यामध्ये जर दोन्ही वेळची एमओशिप बघितली, ती जर 1-1 वर्षाची ऍड केली तर कमीत कमी 10 वर्ष तो डॉक्टर शिकतो. आणि ते डॉक्टर शिकताना तो अॅनाटॉमी म्हणजे शरीर रचना शिकतो, शारीरिक क्रिया शिकतो, शरीरामध्ये काय चाललेलं आहे, काय बिघाड झालाय शिकतो, मग त्या बिघाडाला काय औषध वापरायचं, मग त्या औषधाचा चांगला परिणाम किती काळ ते चालू ठेवल्याने होणार आहे, शरीरामध्ये 4 वेगळे आजार असतील तर या औषधाचा त्या आजारावर काय परिणाम होऊ शकतो, त्याच्याबरोबर दिल्या जाणाऱ्या औषधांबरोबर काय इंटरॅक्शन होऊ शकते, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला डॉक्टर ट्रीटमेंट देत असतो. PCOS सारख्या आजारामध्ये जिथे जग आता सैरभैर झालेलं आहे, त्या ठिकाणी केवळ होम रेमेडीजने फरक पडणं अशक्यप्राय आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की असं होम रेमेडी करूच नये. त्याचं कारण काय की तुमच्या शरीरामध्ये कुठलं हॉर्मोन बिघडलेलं आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स किती वाढला आहे, मेल हॉर्मोन किती वाढलंय, किंवा आता मी थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलं सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबिलिन, ते सुद्धा आपल्याला बघायला लागतं. त्यामुळे त्याच्यावरच्या ट्रीटमेंट्स असतात. त्यामुळे होम रेमेडीजने खरं तर अजिबात फरक पडत नाही. राहता राहिला आता तुमचा हा इंस्टाग्रामचा प्रश्न, आज थोडंसं मला वाईट वाटतं की साधारणपणे या विषयावरती बोलण्याचा अधिकार खरा म्हणजे डॉक्टरांना यायला पाहिजे, परंतु हेल्थ या विषयावरती आपल्याकडे आजकाल इन्फ्लुएन्सर सुद्धा बोलत असतात जे नॉन मेडिको असतात. मग त्यामुळे त्यांचं एखादं रील व्हायरल होतं आणि लोकांना वाटतं हे व्हायरल झालंय म्हणजे हे योग्य आहे, आणि मग त्यामुळे ते करतात. मग याच्यामुळे काय होतं, त्यांच्या शरीरावरती वाईट परिणाम होतो, बाकी कोणाचं काही बिघडत नाही. त्यामुळे आणि डॉक्टर सुद्धा इंस्टाग्रामवरती खूप छान छान सांगत असतात, परंतु ते जे छान छान सांगितलेलं असतं ना ते व्हेग सांगितलेलं असतं, ते जनरल पॉप्युलेशनसाठी सांगितलेलं असतं. आपल्याकडे जसं आयुर्वेदामध्ये आहे ना, एखाद्याची कफ प्रकृती, एखाद्याची पित्त प्रकृती, एखाद्याची वात प्रकृती, त्या प्रकृतीनुसार आपली औषधं बदलत असतात ना. आता मला तुम्हाला सांगायला आवडेल, मॉडर्न मेडिसिनने सुद्धा एक्टोमॉर्फ, एंडोमॉर्फ, मिझोमॉर्फ असे बॉडी टाईप्स केलेले आहेत, त्यानुसार त्यांनी ट्रीटमेंट सांगितलेले आहेत. म्हणजे शेवटी आयुर्वेदाची कास सगळ्यांना धरायलाच लागते. त्यामुळे जेव्हा पेशंटला जो काही आजार असतो, मग मला PCOS असेल किंवा इतर काहीतरी असेल, तरी उगाच इंस्टाग्रामवर सांगितलंय म्हणून करायला जाऊ नये. उलट तुम्हाला त्या डॉक्टरचं काही इंस्टाग्रामचं आवडलं तर मी उलट म्हणेन की आज आपण जगात कुठेही ऑनलाईन कन्सल्टेशनच्या द्वारे पोहोचू शकतो, तर त्या डॉक्टरचं ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यावं. पण केवळ त्यांनी सांगितलंय म्हणून सुद्धा फॉलो करू नये, किंवा आता मी पॉडकास्टवरती अमुक एक सांगतेय म्हणून लगेच ते करून बघितलं पाहिजे असं नाहीये. आपण डॉक्टरला दाखवूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. असं आयुर्वेदामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे, वात पित्त कफ या 3 वेगळ्या वेगळ्या प्रकृती आहेत. कुणाची वात पित्त आहे, कुणाची पित्त कफ आहे, पित्तवात आहे. म्हणजे त्याच्यात n नंबर ऑफ पॉसिबिलिटीज की तुमचं शरीर आणि ज्यांना त्या गोष्टीचा फरक पडला त्यांचं शरीर, हे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. सो डेफिनेटली जेव्हा पण कोणती होम रेमेडी ट्राय करायची किंवा कोणाचं तुम्हाला जर आवडलं आहे तर डॉक्टरांना कन्सल्ट करणं इज मस्ट.
म्हणजे तुमच्यासाठी आहे का हे पहिलं जाणून घ्या आणि मग करा. अगदी बरोबर. येस. सो आता आपण जसं हार्ट डिसीजबद्दल बोललो, डायबिटीजबद्दल बोललो, ओबेसिटीबद्दल बोललो, तर आत्ता फॉर एक्झाम्पल 20-30मध्ये जे लोक आहेत ते थोडे जास्त कॉन्शियस आहेत, कारण की कुठे ना कुठे त्यांना समजतं बिकॉज ऑफ लॉट्स ऑफ कंटेंट अवेलेबल आहे, यूट्यूब, इन्स्टा, न्यूज, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. तर या लोकांनी या तिन्ही गोष्टी नाही व्हाव्या म्हणून अशी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, किंवा अशा कोणत्या 3 गोष्टी तुम्ही इम्पॉर्टंटली सांगाल की ज्या त्यांनी टाळल्याच पाहिजेत? अगदी नक्कीच. कसं आहे माहिती का, PCOS म्हणजे फक्त पिरियड्स प्रॉब्लेम्स नाही. बरोबर. तर PCOSमध्ये आपल्याला 3 गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि 3 गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. तर कुठल्या त्या 3 गोष्टी? तर पहिलं आहे पुअर डाएट, दुसरं आहे पुअर लाईफस्टाईल ओके. आणि तिसरं आहे पुअर स्लीप. ओके. ठीक आहे. मग याला रिप्लेस कसं करायचं? प्रॉपर डाएटने. प्रॉपर डाएट म्हणजे काय? मी आधी सांगितलं तसं, कार्बोहायड्रेट म्हणजे काय? आपली पोळी, भाकरी, भात याला कॉम्प्लिमेंट करायचं आहे वरणाबरोबर. फायबर म्हणजे भाजी आणि सलाड बरोबर. राईट. 1 चमचा तूप तिन्ही मील्समध्ये असलं पाहिजे. Compulsory. आणि विटॅमिन मिनरल्स तर या सगळ्यांमध्ये असतातच. Yes. त्यामुळे अशा पद्धतीचा बॅलन्स डाएट म्हणजे प्रॉपर डाएट. म्हणजे आपण हम्म. पुअर डाएट म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये? पिझ्झा, पास्ता, चाट आयटम्स, जंक Yes. फूड, फास्ट फूड, हे सगळं. आणखीन एक मला सांगायला आवडेल, डेन्स कॅलरी फूड. म्हणजे याचा Okay. अर्थ काय माहिती का, की तुम्ही ते चिप्सचे पॅकेट्स बघतात, ते किती थोडेसेच असतात, पण त्या Right. मोमेंटला ते त्या मुलीला किंवा जो मुलगा जरी खात असेल त्याला पटकन एनर्जी देतात. Right. पण याला काय म्हणतात माहिती का मेडिकल भाषेमध्ये? एम्प्टी कॅलरीज. Oh, म्हणजे याच्यामध्ये okay. फॅट असते, याच्यामध्ये शुगर असतं आणि याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं. मग या सगळ्यामुळे त्यांचं फक्त ओबेसिटी वाढण्याकडे लक्ष जातं आणि मी Right. आत्ता तात्पुरतं खाल्लंय असं वाटतं. पण याला एम्प्टी कॅलरीज म्हणतात. याच्यामध्ये न्यूट्रिशन झिरो असतं आणि याच्यामुळेच सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, मग ते PCOS असू दे, हार्ट डिसीजेस असू दे, हे सगळं होत असतं. त्यामुळे याला Right. पुअर डाएट म्हणायचं, याला रिप्लेस करायचं आपल्याला प्रॉपर डाएटने. पुअर लाईफस्टाईल म्हणजे काय? सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव. याला Yes. आपल्याला रिप्लेस करायचं आहे प्रॉपर एक्झरसाइजने. Yes. आणि तिसरं आहे पुअर स्लीप. पुअर स्लीप म्हणजे काय, की काही लोक म्हणतात आम्ही 12 वाजता झोपतो आणि 8 वाजता उठतो. 8 तासांची तर झोप आम्ही घेतोय ना, बरोबर. पण हे झालं मॅथमॅटिक्स. शरीराला मॅथमॅटिक्स अजिबात कळत नाही. तर शरीराला कळतं आपलं बायोलॉजिकल क्लॉक. म्हणजे राईट. 10च्या पुढे जागलात तर मेल हॉर्मोन शरीरामध्ये निर्माण होणारच आहे, की ज्याच्यामुळे PCOS होणारच आहे. त्यामुळे रात्री 10ला झोपणं आणि सकाळी 6ला उठणं हे क्रमप्राप्त आहे. याला मी डॉक्टर म्हणून तुम्हाला काहीही एक्सक्युजेस देऊ शकत नाही, की चालेल आज तुम्ही 11ला झोपा, आज तुम्ही 12ला झोपा, नाही. तर प्रॉपर डाएट, प्रॉपर लाईफस्टाईल, एक्झरसाइज आणि प्रॉपर स्लीप, या 3 गोष्टी जर आपण केल्या ना, तर आपण PCOSला काय, डायबिटीज, हार्ट डिसीज या सगळ्याला दूर ठेवू शकतो. ओके. इट्स ट्रू की बऱ्याच लोकांना आता असं वाटतं की आता जे जेन झी म्हणू शकतो आपण, बरोबर. सो त्यांच्याकडे हे आहे की आम्ही रात्री निवांत काम करत बसणार, अभ्यास करत बसणार आणि सकाळी लेट उठणार. एक असं आहे की आता मी इंटेरियर डिझायनर आहे, बऱ्याच क्लायंटची रिक्वायरमेंट असते की आम्हाला किड्स बेडरूममध्ये तो 100% ब्लॉकेजवाला पडदा हवा आहे, कारण मुलं उठतात सकाळी सूर्याची किरणं आत आल्यानंतर. पॅरेंट्स पण या गोष्टीला सपोर्ट करतात की ते रात्री जागलेत ना, सो सकाळी त्यांना उशिरापर्यंत झोपू द्या. सो असं ऑलमोस्ट 3 क्लायंटसोबत झालं आहे आणि खूप इच्छा होते की नाही का त्यांना सांगावं की हे चुकीचं आहे, बट अनफॉर्च्युनेटली आपण बोलू नाही शकत त्या ठिकाणी. बट या जे तुम्ही म्हटलं की बायोलॉजिकल क्लॉक जे आहे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच तुम्हाला या सगळ्या डिसिजेसमधून, सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून बाहेर काढण्यासाठी हेल्प करणार आहे. सो आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती शेवटचा प्रश्न घेऊयात, तो म्हणजे ज्या महिलांना ऑलरेडी PCOS आहे, ज्या ऑलरेडी त्यामधून सफर करतात आहेत, त्यांना तुम्ही असा काय संदेश द्याल ज्यामुळे त्या याच्यातून बाहेर पण पडतील, नॉट ओन्ली फिजिकली, नॉट ओन्ली तो PCOSचा प्रॉब्लेम रिव्हर्स होईल, बट मेंटली ॲज वेल? अगदी याचं उत्तर खूप सोपं आहे. केवळ लाईफस्टाईल सुधारा येस. आणि आपले लॅबचे रिपोर्ट सुधारवा आणि आपली हेल्थ रिगेन करा आणि हेल्थ आली की हॅपीनेस ऑटोमॅटिकली येणार आहे, मेंटल हेल्थ पण चांगली राहणार आहे. तर एकच संदेश, लाईफस्टाईल सुधारा. दॅट्स रिअली सिम्पल आन्सर म्हणू शकतो आपण. सो थँक्यू सो मच. एवढं इन्साइटफुल तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मला असं वाटतं की यातल्या भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या कॉमनली नोन असतात, बट लोकांना ना कोणीतरी ठप्पा मारणं गरजेचं असतं आणि जेव्हा तिथे डॉक्टर असतात त्याच लोकांचा विश्वास लगेच बसतो. जसं मी तुम्हाला आत्ता शेवटच्या वेळी सांगितलं की बायोलॉजिकल क्लॉक, ते आता तुम्ही सांगितलं तर मला वाटतं ते फॉलो करावंच लागेल, कारण की त्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्स होणार आहेत. आणि शेवटचं जे उत्तर होतं लाईफस्टाईल सुधारा, त्याच्यामध्ये स्लीप
हा इम्पॉर्टंट पिलर आहे म्हणू शकतो आपण. सो थँक्यू सो मच. तुम्ही आलात स्नेहयोगाच्या प्लॅटफॉर्मवरती आणि एवढ्या छान पद्धतीने सगळ्यांना गाईड केलं, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप धन्यवाद की तुम्ही हा पूर्ण एपिसोड शेवटपर्यंत बघितलात. आय होप तुम्हाला आजचा या PCOD PCOSवरचा पॉडकास्ट खूप जास्त इन्साइटफुल वाटला असेल. भरपूर सारी माहिती तुम्हाला या पॉडकास्ट थ्रू मिळाली असेल. सो जसं मॅमनी पण सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या जर तुम्हाला PCOS असेल, PCOD असेल किंवा वाटत असेल की काहीतरी प्रॉब्लेम आपण करतो आपल्या लाईफमध्ये, तर डेफिनेटली या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्ही तुमचे जर डिसीजमध्ये असाल तर ते रिव्हर्स पण करू शकता आणि एक हॅपी लाईफ तुम्ही जगू शकता. सो थँक्यू सो मच. आणि अशाच नवनवीन एपिसोडसाठी स्नेहयोगाला नक्की सबस्क्राईब करा. अँड थँक्यू. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.